आता पुढच्या स्पर्धक आहेत स्वप्नजा काणे. संहितेचं शीर्षक आहे लग्न कार्यातील वातावरण. स्वप्नजा काणे. नमस्कार मंडळी. अहो, मी आज तुम्हाला माझ्याबरोबर एका लग्न समारंभाला घेऊन जाणार आहे. अहो चला तर मग, मुहूर्ताची वेळ होत आली. चला चला चला, तुम्ही लग्नाला चला. नमस्कार नमस्कार. या आजी, सावकाश. कशी आहे तब्येत? ठीक आहे ना? आता मग जेवल्याशिवाय जायचं नाही. अहो मला माहिती आहे तुम्हाला पथ्य आहे ते. या सावकाश. डॉली, ए डॉली, जरा आजीने जागा दे करून. सांभाळू ना. नमस्कार वकील साहेब. हे काय, वहिनी नाही का आल्या? बरोबर, असू. या बसा. आलोच. एक मिनिट. गुरुजी, इथं तुम्हाला सगळं तयारीतलं मिळालेलं आहे ना? अहो कुठे काही कमी पडायला नको. बदाम, नारळ, हळदी, कुंकू, विड्याची पानं, सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. आणि हे पहा, तो मुलीचा मामा कुठे आहे त्याला आधी तयार राहायला सांगा. आणि त्या पोरीला सुद्धा म्हणावं शालू नेसून तयार राहा. अहो आजकालच्या ह्या पोरी शालू नेसायला गेल्या की गडप मग लोक आपली वाट बघत बसतात. कारण जेवून ऑफिस गाठायचं असतं. कसं? हां, आणि एक तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कुणाला मंगलाष्टक म्हणायचं असेल त्यानं इथे माईकशी येऊन म्हणा. मागून सूर काढलेला माला खपायचा नाही. कसं? कोण रे? कोण आहे तो वरती? अरे शिंच्या, अक्षता काय टाकतोयस माझ्या टाळक्यात? ह्या 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 पोरांच्या आया नुसत्या मिरवायच्या. मग ही अशी पोरं असतात वाऱ्यावर. ये खाली, दाखवतो तुला. ए बंड्या, तरी मी तुला सांगितलं होतं गुरुजींच्या डोक्यात अक्षता टाकू नकोस म्हणून. बघ बघ, ते कसले रागावलेत बघ. हा, मी काय वाबरतोय काय? मी तुझं नावच सांगतो. हा बाबांना. चल. ओ बाबा, ओ बाबा. ए चला ना, आपण पकडापकडी खेळूया. चला ना. आणि हे बो, माझ्या खिशात किती अक्षता जमवलेत मी. ए चला ना. ए चल ना. मी नाही ग येत आहे. का रे का? चल ना, सगळी मुलं कशी पकडापकडी खेळतायत आणि मग तू का असं इथं उभा आहेस कोपऱ्यात? आई कुठे आहे ग माझी? बोला ना तिला. तुला काही होतंय का? हसायला काय? हसायला काय? बोला ना. शी होते. अगदी घाईची का होतीये? थांब, दाबून धर. मी बोलावते. काकूना. ओ काकू, ओ काकू. काय रे, नेमकं मी जेवायला बसल्यावर बरी तुला शी व्हायला लागली. कुठे न्यायला नको तुला. आणि बाबा कुठे आहेत तुझे? ते बसले तिकडे गप्पा छाटत. चल आता लवकर. अगं आई, ओढू नको. सोड ना, सोड ना. येतो मी हळूहळू. अगं आई. शाळेला जरा हिरवळ कमी दिसते रे. कमी कशात? खाली समोर खाली कोपऱ्यात बघ. पहिला ती बॉयकोटवाली पॉश आहे. चल चल. हे पुढेच काय तर करू नको, पक्क्याची मेवणी येते. अरे चल रे चल. काय प्रकाश वहिनी, कसं वाटतंय? आयला आली काय पिढा खाली. अरे वर होतात ते बरं होतं की रे. ए प्रकाश, जादा भाव नाही खायचा. एक मस्त झक्का सुखाणा घे बरं. एकदाच बरं का. कोपऱ्यात ठेवली सोन्याची सळी. अरे कोपऱ्यात ठेवली सोन्याची सळी. आणि ही प्रिया माझी गुलाबाची कळी रे. वा वा भारी. ओ वहिनी, आता तुम्ही घ्या. हो, तोच
भाऊजी, एवढ्या माझ्या मागण्या मान्य करा तर ह्यांचं मी नाव घेईन. हं, देणार असाल साडी तर घेते मी नाव, देणार असाल साडी तर घेते मी नाव, साडीला लागतो पैसा थोडा, देणार असाल घोडा तर घेते मी नाव, घोड्यावर बसून होते तलखी, घोड्यावर बसून होते तलखी, देणार असाल पालखी तर घेते मी नाव. अहो पालखीला राहिला नाही अजमान, पालखीला राहिला नाही अजमान, देणार असाल बंगल्याची शान तर घेते मी नाव, बंगल्याची शान किसझाड की पत्ती, बंगल्याची शान किसझाड की पत्ती, देणार असाल हत्ती तर घेते मी नाव. अहो हत्तीला लागतो पैसा 1000, हत्तीला लागतो पैसा 1000, देणार असाल अख्खा मीना बाजार तर मी घेते हो नाव. मीना बाजारात आहे हिऱ्यांच्या कुडीचा जोड आणि ह्या प्रकाशरावांचं नाव साखरेपेक्षा गोड. वा वा वहिनी, पॉश. हं, वा, काय पण कामाचा आवडलाय. जसं काही वाटेल कार्यालयातली सगळी कामं हिलाच पडली आहेत. हाय किशोर, अरे केव्हा आलास तू? थांब आले, हे पेढ्यांचं ताट देऊन येते. आलेस, थांब. बापरे, आपली ना सून एकदम छान मिळाली हो, आणि सोन्याने पण पिवळी केली आहे तिला. त्यांनी काय घातले थोडं, इकडं मंडळात हुंडा विरोधी भाषणं ठोकतात आणि वर म्हणतात आम्हाला हुंडा बिंडा काही नको, मुलीला चांगले चार ठसठशीत दागिने घाला, आईची आठवण म्हणून आणि कार्य करून द्या. 500च पान आहे आमचं. काय म्हणता काय? अहो बाई, धन्य हो. आणि अहो शिवाय नोकरीवाली मिळाली, मग काय मजाच आहे अगदी. अगं अगं चला, गप्पा काय मारत बसल्या, चला अगं. अहो वहिनी या, वहिनीला सांगूया सून एकदम छान मिळाली म्हणून. वहिनी, सून एकदम नक्षत्रासारखी मिळाली हो, प्रकाश अगदी नशीबवान, लक्की बाई तुम्ही. साऱ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत ह्या. अगो तुम्हाला सगळ्यांना सगळं काही मिळालं ना, काही राहिलं असेल तर मागून घ्या बरं. आणि बरं का मंडळी, सगळ्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. हं, येऊ का मी? आज जरा कामाची घाई आहे, येते. हं.